मी साक्षी ओपन लिंक्स फाउंडेशन तर्फे आजच्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला कार्यक्रम आहे बोलेगा बचपन सोनाली कुलकर्णी सोबत. आज आपल्याला कथा, आत्मविश्वास आणि शिक्षक विद्यार्थ्याच्या अप्रतिम नात्याचा एक खास उत्सव पाहायला मिळणार आहे. आपल्यासोबत जळगाव, नाशिक, नागपूर, बुलढाणा आणि इतर अनेक ठिकाणाहून शिक्षक आणि विद्यार्थी आले आहेत. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यांवरचा आत्मविश्वास आणि टॅलेंट आपल्याला स्क्रीनवरूनही चमकताना दिसतं. आज आपल्या खास पाहुण्या आहेत सोनाली कुलकर्णी. आपल्या तेजस्वी अभिनयाने प्रेक्षकाची मनं जिंकणारी एक अफलातून अभिनेत्री, ज्या आपल्याला सर्वांना रुपेरी पडद्यावर नेहमीच भावल्या आहेत. चेलुवी पासून ते अगदी आठवड्याभरापूर्वी प्रदर्शित झालेला सुशीला सुजित अशा असंख्य चित्रपटांमधून त्यांनी सशक्त, भावस्पर्शी आणि आपल्या वाटणाऱ्या भूमिका साकारल्या आहेत. त्या कथाप्रेमी आहेत. त्यांचं सो कूल हे कथांचं पुस्तक देखील प्रसिद्ध झालं आहे. मुलं, शिक्षण यांच्याशी त्यांचा अतूट नातेसंबंध आहे. सोनाली, तू आज आमच्यासोबत आहेस ही आमच्यासाठी एक मोठी आनंदाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. तुझ्यासोबत गप्पा मारायला खरंच खूप मजा येणार आहे. साक्षी, मनापासून आभार. किती छान वाटलं अशी ओळख ऐकून. थँक्यू. थँक्यू. सोनाली, या टप्प्यात शिक्षक तुला काही प्रश्न विचारत आहेत. जरूर. कथा कथनासंबंधी तुमच्या मार्गदर्शनासाठी सगळेच उत्सुक आहेत. मी टीचर्सला रिक्वेस्ट करेल की मी ज्यांचं नाव घेतल्यावर त्यांनी फक्त अनम्यूट करून आपला प्रश्न सोनालीला विचारायचा आहे. पहिले शिक्षक आहेत उज्ज्वला सावकारे. आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घन. मी उज्ज्वला इंदिरा दयाराम सावकारे. नमस्कार मॅम. मॅम, मला असं वाटलंही नव्हतं की मी तुमच्याशी कधी गप्पा करेल, बोलू शकेल इतक्या जवळ. पण ही सर्व संधी मला विनोबा टीम तर्फे मिळाली. धन्यवाद विनोबा टीम. मला शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा असल्या परीक्षांना मार्गदर्शन करायला खूप आवडतं. आणि दरवर्षी माझ्या शाळेतील विद्यार्थी मेरिटला पण येत असतात. याच वर्षी माझे 3 विद्यार्थी नवोदयला तर 7 विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेला उत्तीर्ण झालेले आहेत. तसेच माझे आजपर्यंत हे जे वर्ष आहे नोकरीचे, हे सुपर 30वे वर्ष आहे. तर आजपर्यंत माझे भरपूर विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये आहेत. तसेच बहुतेक सर्वच जवळजवळ सगळेच विद्यार्थी चांगला माणूस घडवून झाले आहेत. तसंच माझी ही छोटी विद्यार्थिनी आरती आराध्या आरती राजेंद्र सोनवणे, ही आता पहिलीच शिकते. ही अतिशय चंचल, चपकल अशी विद्यार्थिनी आहे. ही कोटी दशकोटी पर्यंतच्या संख्या वाचते आणि समजपूर्वक उतारा वाचते. थँक्यू मॅम. छान मॅम, वाटलं तुम्हाला तुमच्याबद्दल प्रश्न ऐकून. विचारू इच्छिते. आपण वळूया प्रश्नाकडे. ओके मॅम, मी प्रश्न विचारू इच्छिते की मुलं रोजच्याच घडामोडीतून आपल्या परिसरातील चांगल्या काही अशा गोष्टी शिकून चांगली गोष्ट कशी तयार करावी हे कसं शिकतील, किंवा त्यांना मी ते कसं सांगू शकेल? ते एकदा परत विचारता? ओके मॅम, मुलं रोजच्या घडामोडीतून किंवा परिसरातून चांगल्या गोष्टी कशा तयार करू शकतील आणि मी त्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करू शकेल? मला असं वाटतं की हा प्रश्न माझ्यासाठी नाहीच आहे. तुम्ही इतकी वर्ष शिक्षक आहात, त्यामुळे मी तुम्हाला विचारायला पाहिजे की तुम्ही कसं नाही, करता तुम्ही हे. अभिनेत्री आहात, एवढे मोठे कलाकार आहात. नक्कीच मी माझ्या परीने उत्तर द्यायचा प्रयत्न करीन, पण ते कसं घडवलं पाहिजे, हा. तुम्ही त्या क्षेत्रात असल्यामुळे तुम्हाला जास्त चांगलं माहितीये की एखाद्या विद्यार्थ्याचे गुण कसे हेरावेत, त्यांना कुठल्या पद्धतीने हे समजावून सांगावं. मला सगळ्यात महत्वाचं असं वाटतं, बाकीचे गुण आपण मुलांना सांगू शकतो, शिकवू शकतो, पण आजच्या घडीला मुलांमध्ये हे रुजवण्याची गरज आहे की मानवता हाच एक धर्म आहे. बाकी जात, पंथ, भाषा हे वैविध्य आपल्या आजूबाजूला असणारच. पण छोट्या छोट्या गोष्टींमधनं जेव्हा आपण मुलांना हे सांगू की आपण सगळे डोळ्यांनीच जग बघतो ना. असं आहे का की वेगळ्या धर्माचा कोणी विद्यार्थी आहे त्याला कानाने दिसतं? असं नाहीये. असे छोटे छोटे खेळ जर आपण घेतले लहान वयापासून मुलांमध्ये, की तुम्हाला कोणाला इथे आपण विचारूया की जिभेनी तोंडानी बोलता येतं, कोणाला तोंडानी लिहिता येतं का? नाहीये. जेणो काम तेनो ठाय. आपल्या सगळ्यांचं रक्त लालच आहे. कोणाचा धर्म वेगळा म्हणून कोणाकडे जांभळ्या रंगाचं आणि पिवळ्या रंगाचं रक्त आलंय का? तर नाही. या हसत खेळत शेअरिंग मधनं मुलांना ही जाणीव होत राहील
की जगामध्ये ज्या मुद्द्यांना घेऊन युद्ध होत आहेत, विनाकारण माणसं मारली जात आहेत आणि हिंसाचार होतोय, तो आपल्याला नको आहे. आपण ज्या आनंदात शाळेत येतो, तो आनंदच आपल्याला शाळेतनं बाहेर पडल्यावरती आपल्या समाज हा शब्द मी कधी वापरत नाही, कारण मला त्या शब्दाच्या व्याप्तीची थोडी भीती वाटते. पण आपल्या भवतालामध्ये आपण तोच आनंद घडवायचा आहे, हे जर शिक्षक सांगू शकले. गृहपाठ हा एक मुद्दा झाला, त्याच्याकडे शिक्षक लक्ष देतातच. पण गृहपाठाच्या पलीकडे एक माणूस म्हणून त्या मुलांना घडवताना शिक्षक अतिशय महत्वाची भूमिका बजावत असतात. आणि जेव्हा आपण मुलांना हे समजावून देऊ शकू की एकाच निसर्गाची आपण लेकरं आहोत, आपल्या सगळ्यांचं रक्त लाल आहे, तर कुणीतरी सांगितलं म्हणून आपले धर्म, जात, पंथ वेगळे करून आपण एकमेकांशी भांडण्याची गरज नाहीये. एकी हेच आपलं बळ आहे आणि आनंद हाच आपला स्थायी भाव आहे. थँक्यू सोनाली, खरंच एकी हेच बळ आहे.